मी एक ठिकाणी पाहुणा म्हणून गेलेलो, तर त्यांची ही रेसिपी होती. त्यांनी मला ही बनवून दिली होती. तर ती ना लागायला अशी तिखट, आंबट आणि गोड अशा टाईपचा फ्लेवर लागत होता. सो मजेदार अशी रेसिपी आहे, तीच मी ट्राय करते कशी बनवायची. त्यासाठी पॅनवरती जिरा आणि मोहरी टाकून घेतली आहे. त्यानंतर चॉप केलेला कांदा टाकतो, परतवून घेतो आहे. त्यानंतर चॉप केलेले फरसबी ॲड करतो आहे. फरसबी ॲड केल्यानंतर त्याच्यात टाकतो थोडेसे फ्लावर स्टिच बारीक चॉप केले ते टाकल्यानंतर त्याच्यामध्ये टाकतो थोडेसे मटर मिक्स करून घेतो आहे. व्हेजिटेबल्स ॲड केल्यानंतर लाल तिखट टाकतो आहे, थोडीशी टाकतो आहे हळद, धनिया आणि जिरा पावडर. हे मसाले टाकल्यानंतर मिक्स करून घेणार आहे. मिक्स करून झाल्यानंतर चॉप केलेला टोमॅटो ॲड करतो आहे. यावरती थोडासा मीठ टाकणार आहे, कारण का टोमॅटोला आपल्याला मेल्ट करून घ्यायचं आहे. याच्यामध्ये थोडं पाणी ॲड करून आपल्याला काय करायचं आहे, याच्यात टोमॅटो आणि मसाला प्रॉपर शिजून घ्यायचा आहे, थोडासा हलका हलका. त्यासाठी आपण काय करतो, थोडा झाकण ठेवून लो मिडियम फ्लेमवरती एक 4 ते 5 मिनटं ठेवणार आहोत. त्याच्यानंतर पूर्ण ड्राय झाल्यानंतर मिक्स करून घेणार आहोत. आता इथे आपण ॲड करायचे 2 चमच जवळजवळ फेटून घेतले दही. दही टाकल्यानंतर थोडा आंबटपणा येणार, मजेदार लागेल. मिक्स करून घेतो, दही पूर्ण घट्ट म्हणजे शिजवून घेतो आहे प्रॉपर. त्याच्यामध्ये टाकतो थोडंसं कसुरी मेथी, गरम मसाला आणि कोथिंबीर. हे सगळं टाकल्यानंतर एकदम ड्राय करून घ्यायचं आहे. ड्राय करून झाल्यानंतर याच्यामध्ये टाकतो थोडी फ्रेश क्रीम, जो स्वीटनेस आणेल, आणि थोडीशी साखर याच्यामध्ये टाकायचं आहे. नंतर जेव्हा तुम्ही खाल येला, जेव्हा भाकरीसोबत खाल, चपातीसोबत खाल, पहिल्या बाईटमध्ये तुम्हाला ती अशी स्वीट लागेल, थोडीशी आंबट लागेल, त्याच्यानंतर थोडी तिखट लागेल आणि पूर्ण खाऊन झाल्यानंतर तिखट तिखट लागेल.